नमस्कार मैत्रिणो, मी रेणुकाची दुनिया या चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत करत आहे। दिवसाची सुरुवात ही माझ्या चहाने सुरू झाली आणि त्यानंतर इथे मी शेंगदाणे भाजायला घेतले होते। शेंगदाणे भाजत असताना लगेच मी तिकडे वरण आणि भाताचा कुकरही लावला। आणि तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की कळवा। त्यानंतर लगेच मी इथे नाचणी भाजून घेतली। शेंगदाणे भाजून झाले आणि नाचणी भाजून घेतली होती। नाचणीला मी मोड आणलेले होते, 2 दिवसानंतर ती वाळवून घेतली आणि मस्त तिला असे छान भाजून घेतलं। भाजून म्हणजे अक्षरशः भाजून नाही घेतलं, फक्त गरम करून घेतलं। आणि मग हे शेंगदाणे आणि नाचणी, भाकरीचं पीठ कसं आपण जसं वळवू त्यानुसार वळतं। भाकरीचं पीठ जास्त बारीक न जळता थोडं जाडसर असलं की छान अशी भाकर येते। बऱ्याच जणींना वाटतं की भाकर थोडी अवघड आहे, पण एकदा आपल्या हातामध्ये प्रॅक्टिस झाली की भाकर मस्त येते। लग्नाच्या पहिले मला छोट्या छोट्या भाकरी यायच्या, पण नंतर आता प्रॅक्टिस करून करून मला मस्त अशी मोठी तवा भरून भाकर येते। त्यानंतर इथे 9:30 वाजले होते आणि माझा मोठा मुलगा शाळेत जायला निघाला होता। शाळेत जाण्यापूर्वी त्याने छोट्या बेबीला बाय बाय केलं आणि माझे मिस्टर आणि मुलगा शाळेमध्ये गेला। मिस्टर त्याला सोडायला गेले आणि त्यानंतर मग मी इकडे हा उद्योग करायला घेतला। आता पाऊस सुरू झाला आहे म्हणून मी हे कूलर असं पॅक करून टाकणार होते। कूलर ह्या वर्षी नवीनच घेतलेले आहे म्हणून त्याचा बॉक्सही इथे होता आणि मग मी तो बॉक्स कूलर बॉक्समध्ये ठेवून दिलं आणि कूलर एका साईडला असं लावून टाकणार होते। कूलर लावत असताना तो बॉक्स माझ्याच्याने आतमध्ये काही टाकताच येत नव्हता मला, म्हणून मग मी तो थोडा हळूहळू करून मधात टाकून दिला आणि त्यानंतर मग हे असं एका तऱ्हेने माझ्याच्यानं कूलर हे बॉक्समध्ये टाकण्यात आलं आणि नंतर मी ते एका साईडला लावून टाकला। त्यानंतर इथे वॉश बेसिन फारच घाण झालं होतं म्हणून तेही घासायला घेतले आणि वॉश बेसिन घासले आणि स्वच्छ असं त्याला धुवून पुसून ठेवलं। स्वच्छ केल्यानंतर असं वॉश बेसिन मस्त दिसत होता। मी दुसरं काही वापरत नाही वॉश बेसिनसाठी, सध्या तरी हार्पिकच वापरते। आणि त्यानंतर लगेच माझे धुणं आणि भांडे सुद्धा करून झाले होते। इथे कपडे धुवून टाकले आणि भांडेही धुवून झाले होते, भांडे घासून धुवून ठेवले होते आणि एवढं करेपर्यंत मला दुपार झाली होती। आणि इथे माझ्या मुलासाठी माझ्या मिस्टरांनी त्याला एक गाडी सरप्राईज म्हणून घेतली होती, त्याला माहीतच नव्हतं। आजच्यासाठी एवढंच मैत्रिणो। व्हिडिओ कसा वाटला मैत्रिणो हे कमेंट करून नक्की कळवा आणि चॅनलला सबस्क्राईब